नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या कार्यक्रमाचं शीर्षक आहे बजाज पल्स. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनुज भारुका. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. डॉक्टर अनुज भारुका हे अत्यंत यशस्वी प्रतिथयश असे स्पाइन सर्जन आहेत. पाठीच्या मणक्यांच्या विकारांचे ते तज्ज्ञ आहेत. त्यांचा अनुभव 9 वर्षांपेक्षा अधिक काळामध्ये त्यांचा अनुभव आहे. अनेक परीक्षांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केलेलं. DNB परीक्षेमध्ये ते पूर्ण अख्ख्या भारत देशामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला होता. या व्यतिरिक्त त्यांनी मुंबई, दिल्ली, फ्रान्स, अहमदाबाद अशा असंख्य ठिकाणी विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. पाठीच्या मणक्यांच्या आजाराबद्दल विशेष प्रावीण्य त्यांनी संपादन केलेलं आहे. डॉक्टर अनुज, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि मला सर्वप्रथम आपल्याला असं विचारायचं आहे की सध्या जो खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि खूप प्रादुर्भाव ज्याचा आढळून येतो आपल्याला, पाठदुखी आणि कंबरदुखी, तर या संदर्भात आपण काय सांगाल की याचं प्रमाण इतकं का वाढत आहे? थँक्यू सर, हे स्टेज दिल्याबद्दल आणि बजाजला पण खूप खूप आभारी. तर बेसिकली सर्वात मोठं क्वेश्चन आहे बॅक पेन. हे इतकं कॉमन आहे सर, म्हणजे जे ग्लोबल सर्वे झालेला आहे आता त्याच्यामध्ये इट इज द सेकंड कॉमनेस्ट डिसेबिलिटी और द सेकंड कॉमनेस्ट कंप्लेंट जे पेशंट घेऊन येतो. माझी पूर्ण ओपीडी एकच क्वेश्चन बॅक पेन आहे आणि त्याच्यासोबत बाकीचे आजार असतात. तर बॅक पेन हे इतकं कॉमन आहे की जे सर्वे झालेले आहे त्याच्यामध्ये असं आढळलं की जर आपण 100 रॅन्डम लोकांना जर विचारलं त्याच्यामधील 80 लोकांना बॅक पेन असणार. तर इट इज लाईक व्हेरी व्हेरी कॉमन, खूप कॉमन आहे. दुसरं म्हणजे त्याच्यामुळे होणारे जे इकॉनॉमिक आणि फायनान्शियल लॉसेस प्लस मेकॅनिकल आणि मेंटल प्रेशर्स आणि स्ट्रेस ते पण खूप जास्त आहे. तर सर्वेनुसार असं बघितलं गेलं की ऑलमोस्ट 620 मिलियन पेशंट्स सफर पर इयर विथ बॅक पेन. हे ग्लोबल सर्वे आहे सर, विच इज व्हेरी ह्यूज. अँड 635 बिलियन रुपीज इज ॲक्च्युली यूज्ड इन दिस पेशंट्स वाईल ट्रीटिंग बॅक पेन. सो हे खूप मोठा नंबर आहे आणि त्याच्यामुळे बॅक पेनचं प्रॉपर ट्रीटमेंट आणि त्याला प्रिव्हेन्शन करणं हे ॲक्च्युली आम्हाला वाटतं की खूप गरजेचं आहे. आणि 90% पेशंटचं बॅक पेन फक्त बेसिक प्रिव्हेन्शन्सनेच बरं होऊ शकतो. आणि खूप महत्त्वाचं आणि अलार्मिंग तुम्ही माहिती दिलेली आहे की 100 व्यक्तींमधल्या सर्वसामान्यपणे 100 व्यक्तींना विचारलं तर 80 व्यक्ती सांगतात की मला पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे. आणि हे बऱ्याच प्रमाणामध्ये आपण टाळू शकतो. हा एक भाग महत्त्वाचा आहे. दुसरा तुम्ही खूप महत्त्वाचा याच्यातला भाग सांगितला की याच्यामुळे जी डिसेबिलिटी येते किंवा ज्याच्या तात्पुरते असेल किंवा परमनंट असेल त्याच्यामुळे जी कार्यक्षमता कमी होऊन जाते, प्रोडक्टिव्हिटी कमी होते, इन्कम करण्याची क्षमता कमी होते, तर तो फायनान्शियल पण लॉस आहे, म्हणजे आर्थिक पण त्याच्यामध्ये नुकसान आहे. तर एवढ्या गंभीर समस्येचं कारण काय असू शकतं, म्हणजे बॅक पेन उद्भवण्याची कारण काय काय असू शकतात? सर, हे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. बॅक पेनचे मल्टिपल कॉजेस आहेत. त्याच्यामधले जे 2 मोठे कॉजेस आहे, एक होतं डिस्कोजेनिक बॅक पेन, एक आहे ऑशिओजेनिक बॅक पेन और बोन पासून येणाऱ्या आणि गादीपासून येणाऱ्या. तर बेसिकली फक्त मी थोडंसं समजवण्यासाठी दाखवतोय सर. हे आपलं मणक्याचं पूर्ण मॉडेल आहे. हे आपले 32 मणके असतात. त्याच्यामधलं खालचं जे पार्ट आहे लंबर आहे, वरचं सर्वायकल आहे. या दोघांमध्ये मॅक्सिमम प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यापैकी 70% इज लंबर स्पाइन विच इज अफेक्टेड, कमरेचं मणका. हे हायपर मोबाईल बॅक आहे त्याच्यामुळे. तर हे मणके असतात सर, हे डिस्क असते आणि त्याच्या पाठीमागे नस असते. तर 2 गोष्टीमुळे जास्त बॅक पेन होतो. एक होतं डिस्क आणि एक असते बोन्स. तर डिस्कोजेनिक बॅक पेन हे नॉर्मली आपण जे ओव्हर प्रेशर घालतो बॅकवर, चुकीचं प्रेशर टाकतो आणि खूप वेळासाठी एका पोझिशनमध्ये बसून राहणं किंवा एकाच पोझिशनमध्ये चुकीच्या प्रमाणाने काम करणं याच्यामुळे वाढतं. तर लॉंग सिटिंग, लो सिटिंग, ग्राउंड सिटिंग हे कॉमनली इंडियन्समध्ये बघितली जाते. फिमेल्स पूर्ण काम जमिनीवर बसतात करतात, फार्मर्स पूर्ण खालचे काम करतात, लेबरर्स बेंडिंग लिफ्टिंग करतात, IT वर्कर्स सिटिंग जॉब करतात. हे सर्वांना बॅक पेन होणार आहे कारण ते बॅकला चुकीच्या पद्धतीने वापरतात. दुसरं आहे ऑस्टिओजेनिक बॅक पेन. फिमेल्समध्ये मेनोपॉजच्या नंतर ऑस्टिओपोरोसिस इज द कॉमनेस्ट प्रॉब्लेम.
आम्ही त्याला सायलेंट किलर म्हणतो सर, बिकॉज अंटिल अँड अनलेस यू गेट द फ्रॅक्चर यू डझंट गेट टू नो अबाउट ऑस्टिओपोरोसिस. तर एव्हरी फिमेलला आम्ही डेक्झा स्कॅन सांगतो करायला वन्स शी गेट सर मेनोपॉज. आयडियली आतापर्यंत लोकांना डेक्झा स्कॅन काय हेच नाही माहीत. ते मला कॅल्शियमची ब्लडची रिपोर्ट घेऊन येतात आणि सांगतात की बेसिकली नॉर्मल आहे सर कॅल्शियम. तर ब्लड कॅल्शियमचं आणि बोन कॅल्शियमचं खूप डिफरन्स आहे. ब्लड कॅल्शियम आमच्या कॅल्शियम बोन कॅल्शियमशी काही संबंध राहत नाही. बोन कॅल्शियम बघण्यासाठी डेक्झा स्कॅन म्हणजे बोन डेन्सिटीचे टेस्ट आहे ते सर्वात मोठं इम्पॉर्टंट आहे. हे दोन बॅक पेन्सचे मोस्ट कॉमन रिझन्स आहे. म्हणजे वी कॅन से की 95% बॅक पेन्स कम फ्रॉम दिस टू कॉजेस. करेक्ट. तर सरांनी जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे की प्रामुख्याने कंबरदुखी होण्यामागे 70% हे लंबार किंवा कमरेच्या भागातल्या मणक्यांच्या वापरामुळे, आणि प्रामुख्याने त्याची पण त्यांनी दोन कारणं सांगितली. एक तर मिसयूज किंवा अब्यूज, ते मणक्यांचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे जास्त वेळ बसल्यामुळे होण्याची शक्यता असते. दुसरं हाडांची ठिसूळता जी स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या नंतर होण्याची शक्यता जास्त असते, आणि त्याच्यासाठी लागणारं डेक्झा स्कॅन ही जी तपासणी आहे ती कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे. तर जर आपण तिची तपासणी केली तर आपल्याला हाडांची ठिसूळता पण लक्षात येते, आणि मग हाडांच्या माध्यमातून होणारी कंबरदुखी आणि मणक्यांच्या माध्यमातून होणारी कंबरदुखी हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. हे खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलं. तर आपण सुरुवातीला पण बघितलं की ही खूप गंभीर समस्या आहे, याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर आपण याचं प्रतिबंध करू शकतो का, आणि करायचं असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे? डेफिनेटली सर, असं आहे की 90% ऑफ द पेशंट जे आम्ही बघतो ते काही ना काही चुकीच्या कारणामुळे बॅक पेन घेऊन येतात. तर आम्हाला असं लक्षात आलं की 90% बॅक पेन्स प्रिव्हेंट होऊ शकतात, आणि दॅट इज द बेस्ट थिंग. डिसीज होण्याच्या पूर्वी जर तुम्ही त्याला प्रिव्हेंट केलं तर ते प्रॉब्लेमच होणार नाही. तर आयडियली 5 गोष्टी जे आम्ही सांगतो की ते आयडियली शुड बी अवॉइडेड. एक तर खूप वेळासाठी बसून राहणं. IT इंजिनियर्स किंवा जे कम्प्युटर इंजिनियर्स असतात किंवा कंपनी वर्कर्स 3-3, 4-4 तास सलग बसून राहतात. दॅट इज व्हेरी रॉंग. तुम्हाला 40 मिनिटापेक्षा जास्त एका जागेवर बसून राहायचं नाही, बिकॉज तितकंच तुमची कंबर तुमच्या एका प्रॉपर पोझिशनमध्ये तुम्हाला सपोर्ट देऊ शकते, इव्हन तुमच्या मसल स्ट्रॉंग असले तरी. दुसरं म्हणजे चुकीचं बसणं. तर नॉर्मली जे 90% लोक बसतात ते पुठ्ठा पुढे ठेवतात, पाठ पाठीमागे ठेवतात. हे चुकीचं आहे. तुम्हाला पुठ्ठा पाठीमागे घ्यायचं आहे आणि कंबर सरळ ठेवायचं आहे. आपलं जे कमरेचं कर्व आहे ते मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हाही मी लेक्चर्स देतो कॉर्पोरेटमध्ये, समोर बसलेले 95% पेशंट्स किंवा लोक हे चुकीचे बसलेले असतात, आणि दॅट इज द रिझन फॉर द बॅक पेन. तिसरं म्हणजे जमिनीचं बसणं. काही कामासाठी बसावं लागतं, पण आयडियली आम्ही सांगतो की ग्राउंड सिटिंग, जमिनीचं बसणं अवॉइड करायचं जितकं झालं तितकं. चौथा आहे फॉरवर्ड बेंडिंग आणि लिफ्टिंग. तर असं म्हणलं जातं की जेव्हा आम्ही फॉरवर्ड बेंड करतो आणि लिफ्ट करतो, कमरेच्या गादीवर आपल्या बॉडीचं 5 टाइम्स वेट त्याच्यावर येतो. म्हणजे मी जर 70 kgs आहे तर इंटू 5 म्हणजे 350 kgsचं वेट ते डिस्क घेते वेन फॉरवर्ड बेंड करतो, आणि जेव्हा फॉरवर्ड बेंड करून लिफ्ट करतो दॅट गोज टू 7 टाइम्स. म्हणजे तुम्ही विचार करा की किती एक्सेस लोड आपण डिस्कवर टाकतोय. तर डिस्क हे नॉर्मली हायड्रेटेड स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये वॉटर असतो. जेव्हापर्यंत ती हायड्रेशन आहे यू विल बी फाईन, पण हळूहळू मिसयूजमुळे आणि चुकीचा वापरमुळे ती हळूहळू डिजनरेट होते, आणि मग तुमचे कमरेचे प्रॉब्लेम्स चालू होतात. दुसरं म्हणजे जसं डेक्झाचं आम्ही बोलणं केलं, नॉर्मली लोकांच्या डोक्यात असं गैरसमज आहे का कॅल्शियम घेतलं म्हणजे हाड बरे. तर असं नाही आहे. बोन बनण्याची क्षमता जर बंद झाली, कमी झाली, तर कॅल्शियम काहीच करू शकत नाही. कॅल्शियम फक्त आपलं रॉ मटेरियल आहे. त्यांना बनवण्यासाठी किंवा त्याचं रिसॉर्प्शन कमी करण्यासाठी औषधी येतात, ते आम्ही डेक्झा स्कॅनच्या मदतीने देतो. तर चौथं होतं फॉरवर्ड बेंडिंग, आणि शेवटचं आहे रिचिंग आउट. म्हणजे कोणत्याही गोष्टीला जसं मी टेबलवर बसलेलो आहे असं आम्ही घेतो, हे चुकीचं आहे. त्याच्यावर बॅकचं लोड खूप जास्त प्रमाणाने वाढतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पेन असताना सुद्धा आपण काम कंटिन्यू करतो, ते कधीही नाही करायचं. पेन झालं म्हणजे तुमची बॉडी तुम्हाला अलर्ट करते की तुम्हाला आता पोझिशन चेंज करायची, इमिजिएटली तुम्हाला पोझिशन चेंज करणं गरजेचं. तर यू कॅन प्रिव्हेंट दिस थिंग्स. फार महत्त्वाची माहिती सांगितली आपण. या 5 गोष्टींचं जर आपण अनुपालन केलं तर पाठदुखी कंबरदुखी होण्याची शक्यता कमी होऊन जाते. याला एक विशिष्ट सायन्सच, एक वेगळं सायन्सच आहे ज्याला अर्गोनॉमिक्स म्हणतात, आणि की आपण काम कसं करायचं, किती वेळ बसायचं, फार महत्त्वाची माहिती आहे. आणि एवढ्या गोष्टींनी पोश्चर ज्याला आपण बसण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, याच्यामुळे या गोष्टींना आपण प्रतिबंध करू शकतो. फार महत्त्वाचं आहे. पण समजा एखाद्याला असं लक्षात आलं की नाही पाठदुखी कंबरदुखी लागलेलीच आहे, त्याची व्याधी लागली
लागलेली आहे, तर कुठल्या व्यक्तींना शस्त्रक्रियाकडे किंवा स्पाईन सर्जनकडे जायची वेळ येते? राईट. तर हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सर, की स्पाईन सर्जनला केव्हा भेटायचं. आता आमची स्पेशालिटी थोडीशी वेगळी झालेली आहे. आम्ही डेडिकेटेडली मणक्यांच्या आजारावर ट्रीटमेंट देतो. तर लोकांना पण आता अवेअरनेस आलं की बाबा स्पाईन प्रॉब्लेम आहे तर आपण स्पाईन सर्जनकडे जावं. तर मानेचं कमरेचं प्रॉब्लेम हे नॉर्मली कोणतंही डॉक्टर बघून घेतो, चेक करून घेतो. पण जेव्हा नसेचं प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येतं, म्हणजे पेशंट म्हणतो की मला कमरेपासून पायाला त्रास, मानेपासून हाताला त्रास येतो, मुंग्या येणं, हाताला जड पडणं, बधीर होणं, सून होणं, चालताना तोल जाणं, चालताना पायातून चप्पल सुटणं, लघवीच्या बाजूला सूनपणा येणं, लघवीचं कंट्रोल जाणं, चालता चालता एका साईडला जाणं, चक्कर येणं जेव्हा तुम्ही पोझिशन्स चेंज करतात, हातातून गोष्टी सुटून जाणं, हाताची ग्रिप कमी होणं, हे सर्व आम्ही रेड फ्लॅग्स म्हणतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला इमिजिएटली एखाद्या स्पाईन सर्जनला भेटणं गरजेचं आहे. हे काय इंडिकेट करतं की कुठेतरी ती नस दबतीये आणि तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे. पण काय होतं, लोकांच्या मध्ये भीती काय असते की बाबा डॉक्टरकडे गेलं म्हणजे सर्जरी. तर मी तुम्हाला सांगून देतो की 90% परत पेशंट्स विथ बॅक अँड नेक पेन सोबत नस दबलेली जरी असेल तर तुम्ही विदाऊट सर्जरी ट्रीटमेंट देऊ शकतात. याच्यामध्ये ट्रॅक्शन आहे किंवा ते थेरपीज आहे ते आम्ही अवॉइड करायला सांगतो. जमिनीवर झोपून राहणं, पिलो न घेणं, उशी न घेणं हे सर्व चुकीची कल्पना आहे. हे आता बंद झालंय. ट्रॅक्शनमध्ये इंजुरीज वाढतात. ट्रॅक्शन हे बंद झालंय आता. तुम्हाला जर बॅक पेन झालं, त्याच्यासोबत लेग पेन झालं, नेक पेन झालं, फर्स्ट थिंग तुम्हाला जे करायची आहे ते 2-3 दिवस चांगलं बेडरेस्ट करायचं आहे. पेनमध्ये आपण काय करतो, फिजिओथेरपी घेतो, ते परत चुकीचं. तुमच्या बोटाला मार आहे आणि तुम्ही त्या बोटाला चालवतात, ते बोट दुखणार आहे. तर कमरेला जर दुखतोय आणि त्याच्यामध्ये जर व्यायाम केले तर ते दुखणं वाढणार. तर फर्स्ट थिंग तुम्ही काही केलं त्याला बेडरेस्ट द्या. 2-3 डेजमध्ये तुम्हाला गरम शेक करा, बेडरेस्ट द्या, तुम्हाला बेटर व्हायला लागणार. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला बेटर नाही वाटलं मग तुम्हाला स्पाईनच्या सर्जनकडे जाणं गरजेचं आहे. तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली. पण या मणक्यांच्या शस्त्रक्रियांबद्दल खूप सारे गैरसमज आहेत की त्याचा एक तर खर्च जास्त आहे किंवा त्याच्यानंतर काही परमनंट डिसेबिलिटी होते, कोणाला करण्याची गरज आहे म्हणून एक टाळण्याकडे लोकांचा कल असतो. तर तुम्ही त्याबद्दल एक्झॅक्ट जरा माहिती दिली तर प्रेक्षकांना त्याचा फायदा होईल की मणक्यांच्या शस्त्रक्रिया कधी करायला पाहिजे, कुणी करायला पाहिजे, त्याचे काय फायदे आहेत आणि का टाळू नयेत. राईट. हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो, आता बजाज हॉस्पिटल हे मोस्ट टर्शरी सेंटर आहे. तर माझ्याकडे जितकेही पेशंट्स येतात ते 4-5 हॉस्पिटल जाऊन येतात, ओपिनियन्स घेऊन येतात. हे आमचा फायनल निर्णय असतो की बाबा आता काय करायचं आहे, सर्जरी का नाही. तर आता आम्ही रूट ब्लॉक प्रोसिजर सुरू केलेली, आम्ही त्याला मॅजिक इंजेक्शन पण म्हणतो. परत जेव्हा डिस्कचं प्रॉब्लेम आहे, स्लिप डिस्क जे म्हणतो, सियाटिका म्हणतो, त्या इंजेक्शनच्या मदतीने आम्ही त्या नसेवर औषधी टाकून आपली सर्जरी प्रिव्हेंट करू शकतो. आणि ते पण आम्ही असं बघितलंय की 100 पेशंटला जर मी ते इंजेक्शन दिलं तर 95 पेशंट्स परत येत नाही, म्हणजे ते इम्प्रूव्ह होऊन जातात विथ सम प्रिकॉशन्स आणि रेस्ट आणि ते इंजेक्शनच्या मदतीने. 1 किंवा 2% पेशंटला सर्जरीची गरज पडते, ते पण जिथे न्यूरोलॉजिकल वीकनेस म्हणजे हाताला पायाला कमजोरी सुरू झाली किंवा लघवीचं आणि कंट्रोल आपलं नियंत्रण गेलं तेव्हा आम्ही सर्जरीचं सांगतो. बरोबर. आता बजाज हॉस्पिटलमध्ये मी ऑलमोस्ट 3 वर्षापासून सर्जरीज करतोय. याच्यापूर्वी मी मुंबईला पण होतो. तर आता स्पाईन सर्जरी हे खूप एकदम सोपी आणि सरळ झालेली आहे. पेशंट 3 दिवसात आमचं सुट्टीवर म्हणजे सुट्टी करून जातो. पेशंट 1 दिवसापूर्वी ॲडमिट होतो, 2nd डे त्याची सर्जरी होते, 3rd डे पेशंट चालतो आणि 4th डे पेशंट घरी जातो. हे नियम ऑलमोस्ट 99% पेशंट्सला लागू होतो. जिथे खूपच पेशंट डिटोरिएटेड आहे, पहिल्यापासून त्याला कमजोरी आहे, त्याला वेळ लागतं. इट टेक्स टाइम फॉर रिकव्हरी. पण आयडियली हे सर्जरी आता 40 मिनिट्स to 1 hour मध्ये होते. हे मायक्रोस्कोपिक सर्जरीज होते. बजाजला आपल्याकडे वन ऑफ द बेस्ट मायक्रोस्कोप आहे लायकाचं. तर आम्ही त्या शस्त्रक्रिया खूप सोप्या पद्धतीने करतो. मिनिमम इन्सिजनमध्ये करतो, दुर्बीण टाकून करतो, मिनिमम ब्लड लॉस होतो, रिकव्हरी खूप फास्ट होते. आता जे लोक म्हणतात की पॅरालायसिसची शक्यता होते, कमरेच्या ऑपरेशनमध्ये कधीही ते होऊ शकत नाही. कारण ते बारीक नसे असतात. एखादी नसेला जर डॅमेज जरी झालं नस दबल्यामुळे तर पायाला फक्त ताकद कमी होऊ शकते. पॅरालायसिस हे वर्ड त्याला होऊ शकत नाही. मानेच्या नसेला सेन्सिटिव्हिटी जास्त असते आणि तिथे ती मोठी स्पायनल कॉर्ड असते तिथे. पण त्याच्यासाठी पण आमच्याकडे जे टेक्निक्स आलेली आहे ते खूप बदललेली आहे. म्हणजे आता पॅरालायसिस हे वर्ड आम्ही होतच नाही असं सांगतो आणि 99 नाही 100% ची गॅरंटी देतो की असं होत नाही. कारण
ट्रीटमेंटची पद्धती टेक्नॉलॉजी पूर्ण चेंज झालेली आहे. इट इज अ मिनिमल इन्व्हेसिव्ह शॉर्ट स्टे सर्जरी विथ बेस्ट आउटकम्स. आणि आम्ही पेशंटला सांगून पाठवतो किंवा कन्व्हिन्ससाठी हेच सांगतो की तुम्हाला आम्ही 6 तासापासून 24 आवर्समध्ये आम्ही उभं करून चालू, म्हणजे पेशंटला एक जी भीती असते ती निघून जाते, ते कॉन्फिडंट होऊन जातो की बाबा मी करू शकतो. आणि नावडेज आम्ही काय करतो की व्हिडिओज घेतो जे आमचे पेशंटचे ऑपरेट झालेले आहे त्यांचे एक्सपिरियन्स, ते बघून अजून पेशंटला थोडंसं बेटर वाटतो. कारण जेव्हा एक पेशंटचं उल्लेख येतो, व्हिडिओ येतो, तो अजून कॉन्फिडंट होतो. बरोबर आहे की एका रुग्णाचा अनुभव आहे की मी 2 दिवसात समजा उठून चालू शकतो आणि माझं दुखणं कमी झालं, तर तो पुढच्या रुग्णाला आश्वस्त करून टाकतो की त्याला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही खूपच चांगली माहिती दिली. तर ज्यांना कुणाला पाठदुखी, कंबरदुखी आहे, सर्वप्रथम तर त्यांनी प्रतिबंध करण्यासाठी डॉक्टर अनुज यांनी माहिती दिली त्याप्रमाणे उपचार काळजी घ्यावी. पण जर एखाद्याला जर गरज पडलीच तर त्या संदर्भात मणक्याच्या विकारासंदर्भात कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये संपर्क साधावा. डॉक्टर अनुज वारुका हे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तर डॉक्टर अनुज आपण आज इथे आलात आणि सर्व माहिती दिली आपल्या प्रेक्षकांना, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.